आपल्या चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मार्गशीर्ष महिना 13 तारखेला सुरू होत आहे आणि पहिला गुरुवार जो आहे मार्गशीर्षमधला तो 14 डिसेंबर रोजी आहे। तर आता मी एक अत्यंत महत्त्वाची सेवा आपल्याला सांगणार आहे। धनप्राप्तीसाठी, वैभव ऐश्वर्य प्राप्तीसाठी अत्यंत प्रभावी सेवा आहे। मार्गशीर्ष महिना म्हटलं की प्रत्येक स्त्री अगदी भक्तिभावाने श्रद्धेने माता लक्ष्मीची सेवा करत असते, व्रतवैकल्य करत असते। आपल्या कुटुंबाची सर्व बाजूंनी प्रगती व्हावी, भरभराट व्हावी असं सर्वांना वाटत असतं। बघा, वर्षभर बऱ्याच काही कारणांमुळे आपली आर्थिक प्रगती थांबते किंवा मग आर्थिक प्रगती होत नाही। आपण केलेल्या कामाचा मोबदला देखील आपल्याला मिळत नाही। त्यावेळी आपल्याला वाटतं की कुठे आपण चुकत आहोत का माता लक्ष्मीची सेवा करण्यामध्ये, अशी कोणती सेवा आपण केली पाहिजे की जेणेकरून आपली भरभराट होईल, माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल आणि घरामध्ये माता लक्ष्मी वास करेल। बघा, बऱ्याच वेळेला असंही होतं की भरपूर पैसा घरामध्ये येतो पण तो टिकत नाही घरामध्ये। पैसा बाहेर जाण्याला खूप मार्ग असतात, म्हणजेच काय, माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकत नाही। तर यासाठी देखील हा अत्यंत प्रभावी उपाय आहे। आणि जरी तुम्हाला धनप्राप्ती होत नसेल, व्यवसाय चालत नसेल किंवा आणखीन कुठलेही प्रॉब्लेम असतील तर अवश्य तुम्ही या मार्गशीर्ष महिन्यामध्ये ही 8 दिवसाची सेवा करायची आहे। आता ही सेवा तुम्ही कधीपासून सुरू करू शकता, तर मार्गशीर्षमधल्या कुठल्याही गुरुवारपासून तुम्ही ही सेवा करू शकता। म्हणजे एक गुरुवार ते त्याच्या पुढचा गुरुवार, म्हणजे असे 8 दिवस तुम्हाला ही सेवा सलग करायची आहे। मग तुम्ही पहिल्या गुरुवारी करू शकता सुरुवात, दुसऱ्या गुरुवारी, तिसऱ्या गुरुवारी, कोणत्याही गुरुवारी करू शकता। अगदी तुम्ही या वर्षी बघा 5 गुरुवार आलेले आहे, तर चौथ्या गुरुवारी ही सेवा सुरू करून 5व्या दिवशी अमावस्या आहे तर त्या दिवशी देखील ही सेवा संपवू शकता। असं म्हणजे तुम्ही कुठल्याही गुरुवारी सुरू करा आणि पुढच्या गुरुवारी ही जी सेवा आहे ती तुम्ही संपवू शकता। म्हणजेच 8 दिवसाची सेवा आपल्याला करायची आहे। आता ही जी सेवा आहे ती स्त्री पुरुष कोणीही करू शकतात, पण शक्यतो महिलांनी ही सेवा करावी। आता ज्या दिवशी तुम्ही ही सेवा सुरू करणार असाल त्या दिवशी सकाळी तुम्हाला उंबरठ्याच्या बाहेर अशी गाईची पावले आणि लक्ष्मीची पावले अशी रांगोळी काढायची आहे। तुमच्या देवघराच्या समोर देखील अशी तुम्ही रांगोळी काढायची आहे। आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, घरामध्ये जी आपली माता लक्ष्मीची मूर्ती असेल ती घ्यायची आहे। माता लक्ष्मीची मूर्ती नसेल तुमच्याकडे, कुलदेवीचा टाक असेल किंवा मग कुलदेवीची मूर्ती असेल किंवा मग काहीच नसेल, फक्त फोटो आहे तुमच्याकडे कुलदेवीचा किंवा माता लक्ष्मीचा, तो तुम्हाला घ्यायचा आहे। त्यानंतर गुलाबजलची छोटीशी बॉटल मिळते, तर तुम्ही ती घेऊन ठेवा। कुठल्याही धार्मिक साहित्याच्या दुकानात ही बॉटल तुम्हाला मिळेल किंवा मग तुम्ही कोणत्याही दुकानामधून ही गुलाबजलची छोटीशी बॉटल विकत आणायची आहे। 10 ते 15 रुपयाला ती मिळून जाते। अशा पद्धतीने माता लक्ष्मीची मूर्ती घ्यायची आहे किंवा मग टाक, कुलदेवीचा फोटो, काय तुमच्याकडे असेल ते घ्यायचं आहे आणि त्यावरती आपल्याला श्रीसूक्त म्हणत अभिषेक करायचा आहे गुलाबजलाने। श्रीसूक्तचं पुस्तक तुम्ही घेऊन ठेवा। धार्मिक साहित्याच्या दुकानामध्ये श्रीसूक्तचं छोटंसं पुस्तक तुम्हाला मिळून जाईल किंवा मग तुम्हाला समजा येत नसेल तर तुम्ही यूट्यूबवरती श्रीसूक्त लावायचं आहे आणि अशा पद्धतीने माता लक्ष्मीला गुलाबजलाने अभिषेक घालायचा आहे। हे लक्षात घ्या, गुलाबजल महत्त्वाचं आहे। त्याची बॉटल तुम्ही आणून ठेवा आणि श्रीसूक्त आपल्याला असं म्हणायचं आहे। रोज आपल्याला सकाळी देवपूजा करताना अशा पद्धतीने माता लक्ष्मीला अभिषेक करायचा आहे। म्हणजे आपल्याला 8 दिवस ही सेवा रोज सकाळी करायची आहे। त्यानंतर मूर्ती स्वच्छ कोरडी करून घ्यायची किंवा फोटो असेल तर कोरडा करून घ्यायचा स्वच्छ कापडाने आणि 5 बोटांनी आपल्याला या मूर्तीवरती कुंकुमार्चन करायचं आहे। आणि हे कुंकुमार्चन आपल्याला 108 वेळा करायचं आहे आणि नवार्णव मंत्राचा जप आपल्याला 108 वेळा करायचा आहे। म्हणजे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे असं तुम्हाला जप करायचं आहे आणि 5 बोटांनी तुम्हाला कुंकुमार्चन माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती करत राहायचं आहे। तर अशा पद्धतीने गुलाबजलाने अभिषेक आणि अशा पद्धतीने कुंकुमार्चन तुम्हाला रोज सकाळी 8 दिवस करायचं आहे। हे कुंकुमार्चन केलेलं कुंकू आपल्याला एखाद्या डबीमध्ये ठेवायचं आहे आणि ते तुम्ही नेहमी वापरू शकता। आपल्या कपाळी हे कुंकू जे आहे ते लावायचं आहे। आपल्या मुलांना पण तुम्ही हे कुंकू जे आहे ते लावू शकता
किंवा कुठल्या महत्त्वाच्या कामाला जाताना हे कुंकू अवश्य तुम्ही वापरा. तर बघा अशा पद्धतीने कुंकुमार्चन करून घ्यायचं आहे. आता तुम्ही असं कुंकुमार्चन झाल्यानंतर सकाळी किंवा मग संध्याकाळी मार्गशीर्षच्या गुरुवारची जी पूजा आहे ती मांडू शकता. लक्षात घ्या, आपल्याला मार्गशीर्षमधल्या गुरुवारी माता लक्ष्मीची पूजा मांडायची असते. इतर दिवशी तुम्ही पूजा नाही मांडली तरी चालेल, फक्त आपल्याला गुरुवारी ही पूजा मांडावी लागणार आहे. जर तुम्ही मार्गशीर्षची पूजा मांडत असाल तर तुम्ही गुरुवारची अशी पूजा हे कुंकुमार्चन झाल्यानंतर सकाळी किंवा संध्याकाळी मांडू शकता. इतर दिवशी आपण फक्त ही सेवा करायची आहे. आता ही सकाळची सेवा झाल्यानंतर संध्याकाळी आपल्याला तुळशीच्या समोर दिवा लावायचा आहे. तुपाचा किंवा तेलाचा तुम्हाला दिवा लावायचा आहे. आणि त्यानंतर आपल्या देवघरामध्ये देखील शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा लावायचा आहे. धूप पेटवायचा आहे. संपूर्ण घरभर आपल्याला हा धूप जो आहे किंवा त्याचा धूर जो आहे तो पसरवायचा आहे. शक्यतो तुपाचाच दिवा लावण्याचा प्रयत्न करा हे 8 दिवस, कारण ही जी सेवा आहे ती लक्ष्मी प्राप्तीसाठी आहे. त्यामुळे शक्य असेल तर अवश्य तुम्ही छोटीशी तुपाची बॉटल जी आहे शुद्ध गाईच्या तुपाची ती घेऊन ठेवा आणि तेच तूप तुम्ही 8 दिवस वापरा. तर अशा पद्धतीने मग संध्याकाळी आपल्याला गाईच्या तुपाचा दिवा तुळशीसमोर देवघरामध्ये लावायचा आहे. धूप लावायचा आहे आणि पुन्हा आपल्याला काय करायचं आहे तर 2 लवंगा घ्यायच्या आहेत. माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर आपल्याला बसायचं आहे आणि 2 लवंगा घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला पुन्हा 99 मंत्र याचा जप करायचा आहे. म्हणजे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे असा तुम्हाला जप करायचा आहे. एका हातात तुम्ही जपमाळ घेऊ शकता आणि उजव्या हातामध्ये तुम्हाला 2 लवंगा ठेवायच्या आहेत आणि 108 वेळा या मंत्राचा जप करायचा आहे. किंवा जपमाळ नसेल तर 5 ते 10 मिनिटं तुम्ही हा 99 मंत्र जो आहे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे तो तुम्ही जप करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम एकदा म्हणायचं आहे. माता लक्ष्मीचं जे मार्गशीर्ष महिन्याचं पुस्तक आहे गुरुवारचं, त्यामध्ये तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम दिलेलं आहे, तर ते बघून तुम्ही म्हणू शकता. पण अवश्य तुम्हाला असं हे महालक्ष्मी अष्टकम रोज या लवंगा हातात घेऊन एकदा म्हणायचं आहे. आणि माता लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये भरपूर वैभव, सुख, समृद्धी, शांती, भरभराट येऊ दे. सर्व बाजूंनी माझ्या कुटुंबाची प्रगती होऊ दे, माझी प्रगती होऊ दे, माझा व्यवसाय व्यवस्थित चालू दे. काय तुमची अडचण असेल ती तुम्हाला बोलून दाखवायची आहे. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला 8 दिवस ही सेवा करायची. म्हणजे तुम्ही या गुरुवारी सुरुवात केली तर पुढच्या गुरुवारी शेवटचा गुरुवार किंवा 8वा दिवस येतो आहे. मग रोज तुम्हाला अशी सेवा करायची आहे. सकाळी तुम्हाला काय करायचं आहे, गुलाबजलाने माता लक्ष्मीला अभिषेक घालत श्रीसूक्त म्हणायचं आहे किंवा यूट्यूबला लावून द्यायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला मूर्ती कोरडी करून त्यावरती 5 बोटांनी कुंकुमार्चन करत ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे या 99 मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. पुन्हा संध्याकाळी तुम्हाला माता लक्ष्मी समोर तुपाचा दिवा लावायचा आहे, धूप पेटवायचा आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला 2 लवंगा हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि त्यावरती देखील तुम्हाला 99 मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. आणि त्यानंतर 1 वेळा तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे. तर ही सेवा आपल्याला रोज 8 दिवस करायची आहे आणि 8व्या दिवशी नेहमीप्रमाणे सेवा करायची आहे आणि 2 लवंगा घ्यायच्या आहेत आणि त्यावर देखील रोजच्या प्रमाणे सेवा करायची आहे. रोज तुम्ही ह्या ज्या 2 लवंगा आहेत तर त्या एखाद्या डब्यामध्ये साठवून ठेवू शकता. अशा पद्धतीने 8 दिवसाच्या 16 लवंगा डब्यामध्ये जमा होतील. आणि नंतर काय करायचं आहे तर शेवटच्या म्हणजेच 8व्या दिवशी सगळी सेवा झाली संध्याकाळी की आपल्याला एक पणती घ्यायची किंवा मग स्टीलची तुम्ही डिश घ्या. त्यामध्ये आपल्याला 4-5 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. भीमसेनी कापूर असेल तर उत्तमच, नसेल तर तुम्ही साधा कापूर देखील वापरू शकता. आणि प्रत्येक आपल्याला लवंगा हातामध्ये घ्यायची आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे असं म्हणायचं आहे आणि ती लवंग तुम्हाला त्या अग्नीमध्ये टाकायची आहे. असा तुम्हाला हा मंत्र 16 वेळा म्हणायचा आहे आणि प्रत्येक वेळेला एक लवंग तुम्हाला त्यामध्ये अग्नीमध्ये टाकायची आहे. अशाप्रमाणे 16 लवंगा आपल्याला या कापरामध्ये टाकायच्या आहेत. आणि हे सर्व आपल्याला माता लक्ष्मी समोर आपल्या देवघराच्या समोरच हे करायचं आहे. जेवढ्या लवंगा जळतील तेवढ्या जळू द्या
आणि ज्या उरलेल्या लवंगा असेल, राख असेल, ती नंतर तुम्हाला काय करायची आहे, पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे. अशा पद्धतीने सेवा केल्यामुळे आपल्या घरातून अलक्ष्मी बाहेर जाते आणि लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये प्रवेश करते. त्यामुळे आपल्याला 8 दिवस ही सेवा करायची आहे. उपवास तुम्ही करत नसाल तरी देखील ही सेवा तुम्ही करू शकता. तुम्हाला काही अडचण आली समजा मध्ये, तर तुम्ही ही सेवा दुसऱ्या कोणाकडूनही घरातल्या व्यक्तींकडून करून घेऊ शकता. पण शक्यतो मध्ये पिरियडचा काळ येणार नाही अशा पद्धतीनेच तुम्ही ही सेवा कंटिन्यू करायची आहे. याच्यामध्ये शक्यतो खंड पडू देऊ नका. तर अवश्य ही सेवा सर्वांनी या मार्गशीर्षमध्ये करा. अत्यंत प्रभावी सेवा आहे. लक्ष्मीप्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी अत्यंत प्रभावी सेवा ही मानली जाते. त्यामुळे जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा, म्हणजे सर्वजण ही सेवा या मार्गशीर्षमध्ये करू शकतील आणि नक्कीच त्यांना या व्हिडिओचा वापर होईल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.